नमस्कार मंडळी. तर मी आहे कीर्ती. तुमची पण भेंडीची भाजी चिकट होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की भेंडीची भाजी चिकट न होता कशी बनवायची आहे. हे बघा, मी हातात घेतल्याच्यानंतर सुद्धा माझ्या हाताला चिकटपणा किंवा पोळीमध्ये घेतल्याच्यानंतर सुद्धा पोळीला चिकटपणा दिसत नाही आणि खायला सुद्धा खूप. आणि 3च वस्तूपासून भेंडीची भाजी बनवणार आहोत. तर चला तर स्टार्ट करू. बघा मैत्रिणींना, तर आता आपण हे बघा मैत्रिणींना, तर आपण भेंड्या कापून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून. आणि चला तर मग आता आपण त्याला फोडणीसाठी बनवण्यासाठी लसूण आणि मिरच्या मिक्सरमध्ये काढून घेऊ. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला असं आबडधोबड मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर चला तर मग आपण आता स्टार्ट करणार आहोत. मी 1 टमाटर घेतलेलं आहे. आपल्याला फक्त एवढं साहित्य लागणार आहे. लसूण मिरच्या, बघा, लसूण मिरच्या आणि 1 टमाटर. आणि आपण भाजी फोडणी द्यायच्या वेळेस जिरं पण टाकणार आहोत. सगळ्यात पहिले आपण हे बघा तेल टाकणार आहोत. हे बघा, एवढं तेल आहे घेतलेलं आहे. हे बघा, मी तेल टाकलेलं आहे. साधारण मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. मग आपण जिरे टाकून घेऊ आणि आहे आबडधोबड मिरचीचं पीठ पण टाकून घेऊ. एकदम सोप्या पद्धतीची भाजी तयार होते. घरात काही साहित्य नसते आणि खायला सुद्धा खूप छान लागते. आपण टमाटे टाकून घेऊ. टमाटर आता सध्या आंब्याचं सीजन चालू आहे. आंबा सुद्धा टाकून चालते, खूप छान लागते. आणि ना भेंड्या आपल्या अशा चिकट होतात ना, त्या सुद्धा होत नाही. मिरचीचं हे असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना, आबडधोबडच मिक्सरमधून काढायचं. आणि आता आपण त्या भेंड्या टाकून घेऊ. आणि ते मस्त असं हलवून घ्यायचं. तेल ना थोडंसं शिल्लक टाकायचं, कारण की आपल्या भेंड्या असतात ना, त्या चिकट अशा होत नाही. आणि भाजीला हे असं हलवत राहायचं आहे. माझ्या ही इलेक्ट्रिकल शेगडीवरती ही कढाई व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे खूप हलते. असं आंबट टमाटर किंवा आंबा टाकल्याच्या नंतर ही भेंड्या चिकट होत नाही. तर ही टीप खूप मस्त आहे. भेंड्यांना म्हणजे थोडंसं कमी गॅस किंवा आपली इलेक्ट्रिकल शेगडी असते, कमी स्पीडमध्ये शिजवून घ्यायचं आहे. आणि आता आपण चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर खूप सोप्या पद्धतीची भाजी आहे ही. आणि खूप लवकर बनवून होते आणि एवढी सुंदर लागते. पोळी भाकरीसोबत खूप छान लागते. हे असं सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवू. जास्त वेळ नाही, 2च मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे. हे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे.
मस्त आपली अशी भेंडीची भाजी रेडी झालेली आहे आणि आपण जेवणासाठी घेतलेली आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.